अखेरच्या टप्प्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.8% मतदान झाले होते. शहर आणि तालुक्यात मतदान केंद्रावर सकाळी 7 ते 9 पर्यंत संथ गतीने मतदान सुरू असल्याचे केंद्रावर दिसून आले. सकाळी 7 ते 9 पर्यंत 7.3% मतदान झाले. सकाळी 11 वाजेनंतर मतदानासाठी लांबच लांब रांगा लावून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आमदार सुभाष कांदे यांनी मनमाड येथे मतदान केले. शहरातील कन्या विद्यालयात यावर्षी किरोना बांबू शेख यांनी व्हीलचेअरवर येऊन मतदानाचा हक्क बजावला. तर शहरातील कन्या विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल येथे रेल्वे विभागातील उर्दू शाळा, हमालवाडा, जुने तहसीलदार कार्यालय, शहरातील परिसरातील मतदान केंद्रावर बूथवर युवक, युवती, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांनी मतदानासाठी गर्दी केली होती. त्यामुळे मतदारांना काहीसे बूथवर मतदानासाठी 10 ते 15 मिनिटांचे तर काही बूथवर अर्ध्या तासावर रांगेत उभे राहावे लागत होते. यावेळी मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास पोलिसांकडून मज्जाव होत होता. त्यामुळे बहुतेक नागरिकांनी आणलेले मोबाईल बाहेर असलेल्या स्वयंसेवकाकडे ठेवून आपला मतदानाचा हक्क बजावला. सेल्फी काढण्यासाठी नगरपालिकेने सेल्फी पॉईंट उभारले होते. त्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी मतदारांनी गर्दी केल्याचेही दिसून आले. न्यू इंग्लिश स्कूल येथे महिलांसाठी विशेष केंद्र उभारण्यात आले होते. मतदान केंद्र क्रमांक 169, नगरपालिका शाळा क्रमांक 2, हमालवाडा, नांदगाव येथे 10:30 ते 11:30च्या दरम्यान मशीन बंद पडल्यामुळे मतदान थांबले गेले होते. त्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले. शहरातील अनेक मतदान केंद्रावर भर दुपारी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. महिला मतदारांचाही मोठा सहभाग यावेळी दिसून आला. शहरातील मतदान केंद्रावर विविध ठिकाणी निवडणूक प्रशासनाच्या वतीने मंडप आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान नांदगाव शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांची नावे यादीत नसल्याने त्यांना माघारीही परतावे लागले. तर एक मतदार मतदानासाठी गेला असता त्याचे मतदान झाले असल्याचे त्याला सांगितण्यात आले. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या वेगवेगळ्या जनजागृती कार्यक्रमांमुळे नांदगाव मतदारसंघात काही प्रमाणात का होईना मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. विशेषतः शहरी भागातील नागरिकांना मतदानाबाबत उदासीनता असतात. मात्र यंदाच्या निवडणुकीत शहरी भागातूनही बऱ्यापैकी मतदान झाल्याचे दिसले. यंदा दुपारीही शहरात नव्हे तर तालुक्यात मतदारसंघातील मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या विनंतीशिवाय मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करताना दिसले. जिल्ह्यात चर्चेत असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.8% मतदान झाले. तर दिंडोरीमध्ये यावेळी डॉक्टर भारती पवार विरुद्ध भास्कर बगरे अशी लढत होत असून आमदार सुभाष कांदे यांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे. जनजागर मराठीसाठी महेश पेवाल, नांदगाव.